मंगळवार 28 सप्टेंबर 1982 रोजी वैकुंठपूर येथील नियोगींच्या घरापुढे एक टॅक्सी येऊन उभी राहिली. एकेकाळी नियोगी हे या भागातील जमीनदार होते. एक मध्यमवर्गीय माणूस टॅक्सीतून उतरताच एक दरवान पुढे झाला. तो माणूस मध्यम उंचीचा होता. त्याची दाढी वाढलेली होती आणि केस अस्ताव्यस्त होते. त्याने निळ्या रंगाचा सूट घातला होता आणि त्याच्या डोळ्यांवर गॉगल लावला होता. ड्रायव्हरने डिक्कीतून तपकिरी सुटकेस बाहेर काढली आणि फुटपाथवर ठेवली. नियोगी साहेब? दरवानाने विचारलं. त्या माणसाने होकारार्थी मान डोलवली आणि दरवानाने सुटकेस उचलली. तो म्हणाला, या, आत या. बाबू केव्हापासून तुमची वाट पाहत आहेत. घराचे सध्याचे मालक सौम्यशेखर नियोगी वरांड्यातील आरामखुर्चीत बसले होते. कोणीतरी नवीन माणूस घरात येत आहे हे पाहून त्यांनी एका खुर्चीकडे हात दाखवत त्यांना बसायला सांगितलं. सौम्यशेखर सुमारे 70 वर्षांचे होते. वयाच्या मानाने त्यांनी आपली तब्येत चांगली राखली होती. केवळ दृष्टी मंदावल्यामुळे त्यांना जाड भिंगाचा चष्मा लावला होता, एवढंच. रुद्रशेखर? त्यांनी विचारलं. त्या नवागताने आपल्या खिशातून पासपोर्ट काढून सौम्यशेखर यांना दाखवला. सौम्यशेखर यांनी त्यांच्यावर ओझरती नजर टाकून स्मित केलं. विचित्र आहे ना हे? तू माझा सख्खा चुलत भाऊ आहेस आणि हे सिद्ध करण्यासाठी तुझ्यावर मला पासपोर्ट दाखवायची पाळी आली आहे. पण तू नियोगी आहेस हे ओळखणं सोपं होतं. त्या माणसाला मौज वाटली. हरकत नाही, असं म्हणत सौम्यशेखर पुढे म्हणाले. तू मला रोमहून पत्र पाठवल्यानंतर मी तुला उत्तर लिहिलं होतं ते तू बरोबर आणलं असशीलच. एवढ्या वर्षात तू आमच्याशी संपर्क साधला नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. 27 वर्षांपूर्वी 1955 काकांनी घर सोडलं. ते जेव्हा तुझ्याशिवाय परतले तेव्हा आम्ही गृहीत धरलं की काहीतरी अडचणी असावी आणि कदाचित तुमचं एकमेकांशी पटत नसावं. काका याबद्दल कधी काही बोलले नाहीत आणि आम्ही देखील काही विचारलं नाही. त्यांचा मुलगा रोममध्ये असतो एवढंच आम्हाला माहिती होतं. आता तू आला आहेस तेव्हा वाटतं मालमत्तेबद्दल बोलायला आला आहेस, होय ना? होय. मी तुला लिहिलं नव्हतं का की मला तुझ्या वडिलांनी पाठवलेलं शेवटचं पोस्टकार्ड मिळालं होतं ते 10 वर्षापूर्वी म्हणून. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने ते आता हयात नाहीत. तू याबद्दल वकिलाशी बोलला आहेस का? होय. ठीक आहे. तुला वाटेल तितके दिवस तू इथं राहू शकतोस आणि आमच्याकडे जे काही आहे ते सगळं पाहू शकतोस. काकांचा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. त्यांनी काढलेली चित्र, कॅनव्हासेस आणि रंग ते गेले तसे ठेवले होते आणि तसेच्या तसे आहेत. त्याखेरीज बँकेची पासबुकं आहेत. ती तुला पाहायची असतीलच. सारी औपचारिकता पुरी व्हायला 6 महिने लागतील. इतका वेळ आहे का तुझ्याकडे? होय. अधूनमधून तुला कोलकात्याला जावं लागेल. तू टॅक्सी घेऊनच आला आहेस ना? होय. तुझ्या ड्रायव्हरची इथं राहायची सोय होईल. त्यात काही अडचण नाही. आभारी आहे. रुद्रशेखरला इटालियन भाषेत ग्राझी म्हणायचं होतं, पण त्याने आपला बेत बदलला. रोज भारतीय खाद्यपदार्थ खायला तुझी हरकत नसेल. लंडनमध्ये जवळजवळ प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर भारतीय उपहारगृह आहेत असं मी ऐकलं आहे. रोममध्ये काय स्थिती आहे? थोडी आहेत. मी फक्त इतकंच करू शकतो. जगदीश, काय झालं? एक जुना नोकर दरवाजापाशी अश्रू ढाळत उभा होता. ठुमरी, हुजूर, ठुमरी मरण पावली आहे. काय?
मरण पावली? होय. कशी? भिकूने तिला फिरायला नेलं होतं ना? होय, पण ते बऱ्याच वेळापूर्वी. जेव्हा ते अपेक्षित वेळेत परतले नाहीत, तेव्हा मी त्यांचा शोध घेण्यासाठी गेलो. मला ठुमरीचं प्रेत झुडपात आढळलं. भिकू पळून गेला आहे हुजूर. माझा यावर विश्वासच बसत नाहीये. सौम्यशेखर यांना संगीतात रुची होती. त्यांच्याकडील फॉक्स टेरियर जातीच्या 2 कुत्र्यांपैकी एकीचं नाव कजरी आणि दुसरीचं नाव ठुमरी असं ठेवलं होतं. काही वर्षापूर्वी कजरीचा नैसर्गिक मृत्यू झाला. ठुमरी 11 वर्षांची होती आणि काही तासांपूर्वी ती जिवंत आणि ठणठणीत होती. रुद्रशेखर सावकाश उभा राहिला. म्हाताऱ्या सौम्यशेखरला अतीव दुःख झालं होतं. तेव्हा त्यांना तसदी न देता आपली खोली शोधावी असं त्याला वाटलं.